चला लक्ष द्या, पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे? 12 प्रश्न क्रमांक आहे. सोपा आहे बघा. 100 रुपयांच्या, हॅलो लक्ष द्या मुलांना, सोपं आहे. टिंब नोटा, त्यानंतर 20 रुपयांच्या. बघा तुम्हाला कन्वर्जन जमते का असं विचारले इथे. 20 रुपयांच्या टिंब नोटा, बघा काढलेली जागा नोटा. आणि 3 आपल्याला दिले आहे 50 रुपयांच्या, 10 नोटा. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. आणि या सगळ्या केला आपण बाण. आणि इथे आपल्याला गाडलेली जागा दिलेली आहे डॅश रुपये. आता गाडलेली जागा सगळ्या भरायच्या. काय जमेल ना? हो, ते सगळं पटकन करा, पटकन करूया आपण. सर पण किंवा मध्ये म्हणजे शब्द असेल ते पाणी करायच्या ऐवजी म्हणजे असा शब्द असू शकेल. तर मग या ठिकाणी सोपं गणित आहे बघा. 50 रुपयाच्या 10 नोटा किती रुपये झाले? म्हणजे किती रुपये? 50 रुपये 10 नोटा म्हणजे किती रुपये? 500 रुपये. बरोबर. म्हणजे पहिली आपल्याला जे मुख्य उत्तर आहे तेच सापडलं, 500 रुपये. मग आता 100 रुपयाच्या किती नोटा म्हणजे 500 रुपये? 5 नोटा. लक्ष द्या. आणि 20 रुपयाच्या किती नोटा म्हणजे 500 रुपये? 20 रुपयांच्या किती नोटा म्हणजे 500 रुपये. बघा 100 रुपयाच्या 5 नोटा आहेत, हे नाही. मग 20 रुपयाच्या 5 नोटा घेतल्या तर 100 होतात. असं 5 वेळा घ्यायला लागेल. 5 असं घ्यायला लागेल. म्हणजे 25 नोटा. नाही कळलं? कळलं? येस सर बसर. बघा सगळ्यांनी उत्तर द्या. उत्तर सगळ्यांनी द्यायची आहेत. आपल्याला प्रश्न क्रमांक आपण घेऊया 13. बघा, तर शाब्दिक उदाहरण तयार करा आणि आपल्याला विचारलं शाब्दिक उदाहरण तयार करा. काय वजाबाकीचे किंवा बेरजेचे असं काही शाब्दिक गणित आपल्याला तयार करता येईल का, हे आपल्याला बघायचं. काय तर आपण गणित घेऊया. 200 संख्या आपल्याला दिल्या असतात. दिलेल्या माहितीवरून, खालील माहितीवरून शाब्दिक गणित तयार करा. माहिती काय दिली आपल्याला? तर नागपूर ते सोलापूर किंवा अकोला घेऊया आपण. नागपूर ते अकोला अंतर, आता शॉर्टमध्ये लिहितो मी, पूर्ण गणित लिहित नाहीये. तर ते आहे 272 किलोमीटर. नाही कळलं तुझं? कळलं? कळलं. त्याचप्रमाणे कोल्हापूर ते अकोला किंवा अकोला ते कोल्हापूर असं पण म्हणू शकतो. अकोला ते कोल्हापूर प्रवासाचं अंतर आहे 735 किलोमीटर. बरं का? 735 किलोमीटर. अंतर दिलेलं.
मग आता काय विचार आहे आपल्याला माहिती आहे का? शाब्दिक गणित आपणच तयार करायचं आहे. शाब्दिक उदाहरण तयार करा. बेरजेचं आणि वजाबाकीचं उदाहरण आपण तयार करू शकतो. बेरजेचे उदाहरण तयार करायचे आपल्याला. उदाहरणे उदाहरण एक आपण तयार करू शकतो की नागपूर ते कोल्हापूर या दोघांची बेरीज करायचं गणित करायचं असेल तर नागपूर आणि कोल्हापूर हे अंतर जे आहे मधील एकूण अंतर किती? नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत हा मधलं अंतर जे आहे एकूण अंतर किती आहे किंवा कितीपर्यंत घेऊ शकतो तुम्ही हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे गणित त्यातील आपल्याला की वजाबाकीचं गणित करायचं असेल तर अकोला कोल्हापूर 735 आहे आणि हे 272 आहे. तर बदला त्याच्यामध्ये फरक किती? नागपूर ते अकोला हे अंतर व अकोला ते नागपूर, अकोला ते कोल्हापूर बघा वेगवेगळ्या प्रकारची गणित असतात. आपण काय करायचे आहे तर हे अंतर किंवा यातील फरक सांगा. या अंतरातील फरक काढा. गणित आपल्यालाच काय करायचे कळलं? तर अशी शाब्दिक उदाहरणे तयार करा असं आपल्याला आलेलं आहे. आणि सोडवा असं आलं तर मग सोडवायचं पण. नागपूर ते कोल्हापूर अंतर किती? मग 735 आणि 272ची बेरीज करायची. त्यानंतर अंतरामधील फरक किती विचारले तर 735 + 272 असं करायचे. पण आत्ता तरी आपल्याला शाब्दिक गणित तयार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. काही शंका? बघा गणित सोपी आहे तो कंटाळा करू नका. लिखाण फास्ट पाहिजे. पॅटची परीक्षा आहे. मी तुमच्या सोबत आहे. आपण गेला आहोत त्यामुळे आपलं लेखन जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 13 जो आहे तो आहे योग्य जोड्या लावा. 14 आहे का? 14 टाका. योग्य जोड्या लावा. बरोबर आहे. बघा योग्य जोड्या लावायची आपल्याला. मग त्यामध्ये आपल्याला आकृती आणि नाव असं आपल्याला दिलेलं आहे. पहिल्या याच्यात दिली आपल्याला स्तंभामध्ये आकृती दिलेली आणि त्याच्यातलं नाव जे आहे त्यातलं विभाग हे आपल्याला दिलेलं आहे. तर पहिली आकृती आपण काढूया. लक्षात घ्या वर्तुळ दिलेलं आहे. केंद्रबिंदू दिलेला आहे आपल्याला आणि असं आपल्याला एक रेष दिलेली आहे. कळलं? त्यानंतर क्रमांक 1 तर इथे एक जोडी आहे आपल्याला जोडायची. बघा योग्य जोड्या लावायच्या. त्रिज्या. त्यानंतर 2 वर्तुळ दिलेलं आहे आणि आडवी रेषा. इथं वर्तुळ केंद्र आहे आणि आडवी रेषा काढलेली आहे. इथे ब दिलेले आपल्याला जीवा. ठीक आहे. बी आणि तिसरा आकृती दिलेली आहे पुन्हा वर्तुळच आहे. वर्तुळ अशा संज्ञा सगळ्या आपल्याला स्पष्ट पाहिजे. इथं वर्तुळ केंद्र आहे आणि खाली आपल्याला रेष दिसते. इथे आपल्याला व्यास असं म्हणतो. तर मग आपल्याला आता जोड्या लावायच्या. पहिली जोडी काय आहे, दुसरी जोडी काय आहे, तिसरी जोडी कशाशी लावणार. योग्य जोड्या लावा. सांगा कोणाला सांगता येईल पहिली आकृती कशाची आहे? त्रिज्या किंवा व्यास सांगा.
पहिली आकृती व्यास. शाबास. पहिली आकृती व्यास. अगदी बरोबर. शाबास बेटा. दुसरी आकृती. जीवा. दुसरी आकृती कशाची आहे? जीवा. त्रिज्या. त्रिज्या. शाबास. वर्तुळ केंद्र आणि वर्तुळातील बिंदू यांना जोडणारी रेषा. त्रिज्या. त्यांनी दोघांनी हुशार मुलांनी जीवा सांगितलेले. 0 मार्क तुम्हाला त्या प्रश्नाचे. आणि तिसरा आता उरलेलं जीवा. कोणतेही दोन बिंदू जोडणारी. बघा बिंदू अ बिंदू ब जोडणारी रेषा. कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी असते त्याला कॉर्ड म्हणजेच जीवा असे म्हणतात. लक्षात कळलं का? हा क बिंदू आहे आणि हा ब बिंदू आहे. क ब ही त्रिज्या आहे. त्याचप्रमाणे आपण इथे घेऊया. हा क आहे केंद्रबिंदू आणि हा प आणि स घेतला आपण तर केंद्रातून जाणारी जीवा आहे त्यामुळे तो आहे व्यास. बघा म्हणजे आपल्याला पूर्वज्ञानावर आधारित परीक्षा आहे आणि आपण जर आपल्याला योग्य दिलं नाही तर आपल्याला काय होईल सांगता येईल. मग पायाभूत चाचणी आहे पॅट. पॅट म्हणजेच पायाभूत चाचणी. पहिली दुसरी तिसरी चौथी या 4ही इयत्तांमध्ये मिळून आणि मग 5वीचं थोडंसं आपल्याला पुढचं ज्ञान मिळून आपल्याला किती समजलेलं आहे, किती अभ्यासक्रम आपल्याला समजलेला आहे हे शिक्षण विभागाला पाहिजे. बघा आता तुम्ही कसा पेपर सोडवताय, कसा अभ्यास करताय, त्याच्यावरून किती मार्क मिळतात, त्याच्यावरून तुमचा पाया कच्चा आहे की पक्का आहे की मजबूत आहे हे याच्यावरून ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. थोडीशी गणित राहिलीच आपली, ती पुढच्या व्हिडिओत आपण नक्की बघूया. हा व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडला असेल तर सगळ्या मित्रांना पाठवा, त्यांना पण मदत होईल पॅटची परीक्षा द्यायला. आणि आपल्या चॅनल जे आहे गुरुकृपा क्लासेस शनिवारपेठ या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. गुड बाय. सी यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय. बाय सर. बाय सर. बाय सर.